मागील महिन्याच्या मध्यंतरापर्यंत 4,000वर घसरलेल्या सोयाबीनच्या दरात मागील काही दिवसात सुधारणा दिसली आहे. गुरुवारी वाशिमच्या बाजारात सोयाबीनला 4,600 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा दर मिळाला. मागील 6 महिन्यात प्रथमच सोयाबीनने 4,500चा टप्पा ओलांडला आहे. गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांनी दरवाढीच्या आशेवर माल साठवून ठेवला होता. तथापि अपेक्षित दर न मिळाल्याने त्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. काही शेतकऱ्यांनी 2 वर्षांपासून साठवलेले सोयाबीन कवडीमोल दराने विकले. पण आता सोयाबीनच्या दरात पुन्हा तेजी येत आहे. 4 दिवसात झाली क्विंटलमागे रुपयांची 300 वाढ झाली आहे. सोयाबीनच्या पेंडीला वाढती मागणी. शासनाने मका आणि तांदळापासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली आहे. इथेनॉल निर्मितीनंतर शिल्लक राहणारी पेंड पोल्ट्री उद्योगात मोठ्या प्रमाणावर वापरली जात होती. सोयाबीनच्या तुलनेत मक्याची आणि तांदळाची पेंड स्वस्त मिळत होती. त्यामुळे सोयाबीन पेंडीची मागणी कमी होती. तथापि मका आणि तांदळाच्या पेंडीमुळे बर्ड फ्लूचे प्रमाण वाढल्याचे पोल्ट्री व्यावसायिकांच्या निदर्शनास आले आहे. परिणामी ते पुन्हा सोयाबीन पेंडीचा वापर करू लागले आहेत. यामुळे सोयाबीन पेंडीची मागणी वाढली असून याचा अप्रत्यक्ष परिणाम सोयाबीनच्या दरावर होत आहे. हरभऱ्याच्या दरातही वाढ. रब्बी हंगामातील हरभऱ्याचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होईल अशी व्यापारी आणि सरकारी यंत्रणांची अपेक्षा होती. सरकारने 5,650 रुपये प्रति क्विंटल या दराने हमीभावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. परंतु सध्या बाजारात हमीभावापेक्षा जास्त दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची सरकारी खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली आहे. परिणामी बाजारातील मागणी वाढली असून हरभऱ्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. खरीपापूर्वीची तेजी तर नाही ना? खरीप हंगाम आता 2 महिन्यांवर आला आहे. शेतकऱ्यांनी सरकारी खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली आहे. परिणामी बाजारातील मागणी वाढली असून हरभऱ्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. खरीपापूर्वीची तेजी तर नाही ना? खरीप हंगाम आता 2 महिन्यांवर आला आहे. शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे आणि बियाणे उत्पादक कंपन्याही सज्ज झाल्या आहेत. अशा परिस्थितीत यंदा सोयाबीनचे बियाणे महागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सोयाबीनच्या दरातील सध्याची तेजी खरीपापूर्वी बियाणे दरवाढीचे संकेत देणारे असू शकते, अशी शंका उपस्थित होत आहे. मित्रांनो, ही बातमी गुगलवरून सर्च करून घेतली आहे. आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.